तर नमस्कार मित्रांनो, मी आता आहे अलिबाग मधील रेवदांडा येथे. इथे मी का आलो आणि कशासाठी आलो हे तुम्हाला टायटल थंबनेल वरून कळालंच असेल, पण त्या अगोदर आपण इथे कसे आलो या मागची जर्नी पाहून घ्या. तोपर्यंत मी इथे शांत आणि सुंदर अशा समुद्र किनाऱ्याचा आनंद घेतो. सो डबल सीटर्स, जर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासोबत एक वीकेंड प्लॅन करायचा असेल तर चला आज आपण जाऊया अलिबागच्या रेवदांड्यातील आवारा कॅम्पिंगला, आयुष्यातले काही खास क्षण अनुभवण्यासाठी. सकाळी 11:30 वाजता मी माझ्या भावाला घेऊन भर उन्हात अलिबागला जाण्यासाठी निघालो. उन्हामुळे थोडी दगदग झाली आणि पोटात कावळे ओरडायला लागलेले. त्यामुळे पेन येथे एक हॉटेल गाठून आम्ही पेटपूजा करण्यासाठी ब्रेक घेतला. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पुन्हा एकदा एका नवीन भागामध्ये स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे 26 ऑक्टोबर 2024 आणि आज वार आहे शनिवार. आज निघालोय मी अलिबागला. आता मी आहे पेन पनवेल हायवेला. हा बघा, तर पनवेलला आणि या साईडला पेन, आणि थांबलोय मी आता पेनच्या हायवेला हॉटेल जवळ. दुपारचे वाजले जवळ 2:15. तर मित्रांनो, 2:45 आलेलो. सकाळी 11ला जर्नी स्टार्ट केली. 4 वाजता आता मला अलिबागला पोहोचायचं. तर आता माझ्यासोबत आर्यन आहे, माझ्या मामाचा मुलगा. म्हटलं भूक वगैरे लागली तर थोडा नाश्ता करायला घेतलाय. नाश्ता करून झालं. मस्तपैकी मित्रांनो मिसळपाव आणि वडापाव खाल्ला. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. ज्याला बाईक राईड करायला आवडतं, भटकंती करायला आवडते आणि ट्रेकिंग करायला आवडते, यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं. त्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. अलिबागला जातोय, एका नवीन भटकंतीला जातोय. भटकंती म्हणजे आपण आज जात आहोत कॅम्पिंगला, रेवदांडा येथे अलिबागला. आवारा कॅम्पिंग येथे आपल्याला बोलावलं गेलंय. भाईंदर पासून होतं रेवदांडा जवळ 140 किलोमीटर आणि अजून आपल्याला 53-54 किलोमीटर जायचं. म्हणजे फक्त अडली 1-1.5 तासाची जर्नी आहे. चेक इन आपलं 4चं आहे आणि आता 2:15 वाजले. तर मित्रांनो, आता लवकरात लवकर आपल्याला निघावं लागेल. तर चला आता बाईकवर भेटूया आपण डायरेक्ट. ओके. ओ माय गॉड, खड्डा. हा बघा, अजून एक खड्डा. 2 मोठे भगदाड पडलेले आता रोडला, कसं तरी वाचवले. तर मित्रांनो, आता आहे मी पनवेल पेन हायवेला पोहोचलोय. जवळजवळ वडखळला जातोय आपण अलिबागला. यावेळी आपण एका कॅम्पिंगला जातोय, आपल्याला बोलावलं गेलंय. तर आपण जातोय आवारा कॅम्पिंग रेवदांडा अलिबागला. आतापर्यंत प्रवास खूप छान झाला. आपली गुर्रम चालली आहे 92 किलोमीटर्स. अजून आपल्याला 50 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. आणि आय थिंक आपण आलोय तरणखोप नितेच्या गावी. नितेश म्हणजे आपण पेनची सिरीज बघितली असेल, पेन पनवेल दापोली, तेव्हा तरणखोपला आलेलो. तर सोबत आहे यावेळी माझ्या डबल सीटर्स, माझा भाऊ आर्यन. त्याला आणला सोबत. चल जरा तुला फिरवून आणतो. तर चला लवकरात लवकर आता आपल्याला पोचायचंय. तर मला तर मराठी गाणं आवडतं, निशाणा तुला दिसला ना. आणि बँजोवर काय वाजतं ते गाणं. तर मित्रांनो, वाजलेत 3:30. तर अजून जायचं आपल्याला 4.5 किलोमीटर, म्हणजे 10 मिनिटं. म्हणजे जवळजवळ आपण 3:45ला पोहोचू रेवदांडाला. रेवदांडा 4 कॅम्पिंगच्या ठिकाणी. खूप छान प्रवास झाला आतापर्यंत. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल असेल तर थेट तिकडे कॅम्पिंगच्या इथे जाऊ शकता, कारण तिकडे पार्किंग अवेलेबल आहे. आणि जर प्रायव्हेट व्हेकल नसेल तर एसटी जिंदाबाद, रेवदांडा एसटी येते. त्याशिवाय तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर नेहमीप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया येथून बहुतशा मल्टिपल वेगवेगळ्या
अशा बोटी असतात, त्या बोटीने तुम्ही मांडवाला उतरू शकता, तिथून मग ऑटो करून थेट रेवदांडाला येऊ शकता. तर असं काही प्रवासाची साधनं आहेत जर तुम्हाला इथे यायचं असेल. आम्ही आता पोहोचत आलोय. 9 मिनिटं 3.5 किलोमीटर. आणि हे बघा सुंदर असं दृश्य. वा, नारळी पोफळी सुपारींची बागा आणि गणपती मंदिर चौल. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या हप्त्यातच आता दिवाळी आहे. बघता बघता सगळे सण पण संपले. गोकुळाष्टमी, गणपती, दसरा आणि आता दिवाळी संपून जाईल. 200 meters turn right. ओके गुगल. आणि ही आली लाल परी. Turn right. रेवदांडा अलिबाग. कंबर गेली माझी. जरा आपण लवकर निघालो असतो ना तर आपल्याला थोडं ऊन कवळं भेटलं असतं. बापरे. मुरुड पनवेल इथून एसटी येतात म्हणजे नक्की इथे रेवदांडा एसटी बस स्थानक असावं. सकाळी लवकर निघालो असतो तर जरा फिरून स्टॉप घेत आलो असतो, पण लेट निघालो तर ऊनही लागला. ही बघा आणखी एक एसटी. मुरुड, रेवदांडा, अलिबाग, पनवेल, मुंबई. तिसरी लालपरी दिसली. मित्रांनो मंदिर पहा किती छान आहे. चौल श्री क्षेत्र रामेश्वर. मस्त आहे ना मंदिर. तलाव पण होतं. कोकण म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आपल्याला पाहावयास मिळतात. नाही म्हणता आता 7-8 मंदिरं मला लागली येता रोडमध्ये. गणपतीचं मंदिर झालं, त्या अगोदर काही मंदिरं लागली आणि आता हे रामेश्वरचं मंदिर. रेवदांडा बाजारपेठ. खूप सुंदर असे बंगलो पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर असे बाग बगीचे पण पाहायला मिळतात. वा. तर मित्रांनो आता आहोत आपण रेवदांडा बाजारपेठेत. बाजार अजून ओपन नाही झालाय. दिवाळी असलेले जागोजागी आपल्याला फटाक्यांची दुकानं, पण त्या डेकोरेशन रांगोळ्यांची दुकानं पाहायला मिळत आहेत. हे आणखी एक मंदिर, हरेश्वर काळ भैरव मंदिर. त्या अगोदर भैरवनाथचंही मंदिर गेलं. मुरुड स्वारगेट. Take the next right. रेवदांडा किल्ला, कोरलाई चौपाटी, काशी बीच समोर. तर आपल्याला In 300 meters, you will arrive at your destination. सातखानी बुरुजाचा बोर्ड दिसल्यावर आपल्याला राईट मारायचंय आणि आय थिंक सरळ थोडं चालत गेलो 300 मीटरला तर आपण पोहोचून जाऊ आवारा कॅम्पिंग. 3:30च्या दरम्यान आम्ही आवारा कॅम्पिंग साईटवर पोहोचलो. बाईक पार्क केली आणि फ्रेश झालो. तिथे पोहोचल्यानंतर वेलकम ड्रिंक्स म्हणजेच कोकम सरबतने आमचं स्वागत झालं. दमलेलो असलेला मी आणि आर्यनने मस्त 2-2 ग्लास पोटात खाली केले आणि मग जरा अंगामध्ये तरतरी आली. मित्रांनो आता आहोत आम्ही वेलकम ड्रिंक्स प्यालोय. कोकम सरबत होता. माझ्यासोबत आता आर्यन आहे. तर मित्रांनो आता इव्हिनिंग स्नॅक्स चालू होईल तर त्याला आता थोडा वेळ आहे. तर म्हटलं मी आणि आर्यन रेवदांडा बीच फिरून येऊया. तुम्ही पाहू शकता ना ही जी तुम्हाला कडा दिसते ना संपूर्ण ही कडा आहे रेवदांडा फोर्टची आणि त्यामध्ये असे पार्टिशन करून हे कॅम्पिंग केलेलं आहे. तर मित्रांनो थोडा वेळ आता ब्रेकफास्ट चालू होईल. तोपर्यंत आपण जाऊन येऊया बीचवर, थोडी बघूया, मजा करूया. तर मित्रांनो तुम्ही तिकडे पाहू शकता ना तर ती आहे आवारा कॅम्पिंगची कॅम्प साईट. हे बघा. आणि हा आहे रेवदांडा फोर्ट. तर आम्हाला ओमी दादा मिळालेला. तर ओमी आम्हाला म्हणाला की अजून थोडा वेळ आहे ब्रेकफास्ट वगैरे चालू व्हायला, अजून काही ग्रुप्स येणार आहेत, अजून काही मंडळी येणार आहेत, तोपर्यंत तू फोर्ट फिरून घे. तर मी आणि आर्यन आलो होता फोर्ट फिरायला. इथून आम्ही चढलोय आणि स्टार्टिंगला असं काही आम्हाला बघायला भेटलं. कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदांडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. 15व्या शतकात रेवदांडा गावाचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण रेवदांडा गावाभोवती तटबंदी बांधून किल्ल्याच्या कवेत घेतलं. पोर्तुगीज कप्तान सोज याने 1528 मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. हिची तटबंदी 1521 ते 1524च्या दरम्यान बांधली गेली. 25 नोव्हेंबर 1740 रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदांडा व कोरलाई ताबा मराठ्यांना दिला. 1806 मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. 1817 मध्ये आग्र्याने हा गड जिंकला, पण लगेच 1818 मध्ये रेवदांडा किल्ला इंग्रजांकडे गेला. रेवदांडा गडाच्या तटबंदीचा परीघ 5 किलोमीटर आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहता येत नाही. रेवदांड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे.
रेवदंडा किल्ल्यावर सातखानी मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले बाकी आहेत। या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेला जंजिरापर्यंत टहाणी करता येत असे। या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत। याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची ज्योती हे अवशेष आहेत। ओके, तर मित्रांनो थोड्या एका पॉइंटला आलोय आम्ही रेवदंडा फोर्टच्या, आणि आम्हाला समोरच इतकं छान दृश्य दिसतंय ना, ते खाली फोटोशूट चालू आहे दादाचा। इथे डबल सीट विथ स्वप्नील, आणि हा आहे रेवदंडा बीच। कदाचित इथे सरकार लक्ष देत नसल्याने जरा किल्ल्याची पडझड झालेली दिसते। बऱ्याच ठिकाणी पडलेला ना किल्ला, खूप ठिकाणी किल्ला आपल्याला पडलेला दिसला, म्हणजे खूप अशा वास्तू त्याची पडझड झाली आहे। खूप छान वाटतंय। समोर बीचवर काही मुलं क्रिकेट खेळत आहेत, काही सायकलिंग करतायत, काही फॅमिलीज फिरायला आलेत। तिथे काकू नारळ पाणी विकतायत। ओके, तर मित्रांनो आता थोडं आपण दुसऱ्या साईडला जाऊया फोर्टच्या। भाई इथून जागा कुठून आहे? जागा पुढे आहे, जागा खाली बघा। हळू एक नंबर ना मित्रांनो, एक नंबर जबरदस्त सीन दिसतं। आता रेवदंड्याचा आपल्याला समुद्र किनारा दिसतोय। बरीचशी मंडळी इथे फोटोशूटला आलेत, बरीच जण आलेत ना प्री वेडिंग। मित्रांनो इथे फोर्टवर आलोय आणि सुंदर अशी मस्त जागा भेटली थोडी कोपऱ्यामध्ये, आणि तुम्ही बाजूला पाहत असाल ना तर इथे खोल दरी आहे, म्हणजे तसा हा खोल खड्डा आहे, जरा जपून। पण समोर जर आलात ना तर सुंदर असं विहंगम असं समुद्राचं दृश्य दिसतं आपल्याला। याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही, समोरच ते बसून तुम्ही थोडे फोटो काढू शकता, पण तुमच्या रिस्कवर काढू शकता। छान आहे, छान आहे खूप। मित्रांनो आता आम्ही बीचवर आलोय। मगाशी आम्ही फोर्टवर होतो, इकडेच होतो, तो कॉर्नरचा पॉइंट दिसतोय, तिकडे आम्ही बसलेलो। आणि असा काही मोठा फोर्ट आहे, खूप छान असा फोर्ट आहे, मस्त वाटतंय। संध्याकाळचे आता 5:30 वाजलेत, बरीचशी फॅमिली, बरीचशी मंडळी आपल्याला फोर्टवर तुम्हाला एन्जॉय करताना दिसतील। आणि मित्रांनो ओहोटी असल्यामुळे ना खूप छान वाटतंय, कारण पाणी जरा आतमध्ये गेलंय आणि फिरायला पण भेटते आपल्याला। आणि जर तुम्ही हा समोर पाहताय ना तर तो आहे कोरलाई फोर्ट। आता थोड्याच वेळात सनसेट होईल, तर त्या सनसेटचा आनंद घेऊया आणि आपण पाहूया की आता कॅम्पिंगला आज काय धमाल येते। विस्तीर्ण असा जलदुर्ग म्हणजेच रेवदंडा किल्ला आणि रेवदंडा समुद्र किनारा पाहिल्यानंतर आता वेळ झालेली स्नॅक्सची, म्हणजेच संध्याकाळच्या नाश्त्याची। स्नॅक्स मध्ये पदार्थ होते मिसळपाव आणि चाय। ओके, तर मित्रांनो जस्ट नाश्ता करून झाले। छान अशी मिसळपाव होती, 2 पाव दाबून खाल्ले। अरे 2 पाव। मी त्यानंतर थोडी मिसळ घेतली फक्त खाण्यासाठी, आणि आता मस्त चाय पितोय गरम गरम। अद्रक आहे का? चाय पिवायची नाही, चाय खावायची असते अशी। मित्रांनो तुम्ही आता पाहत असाल ना तर खूप मंडळी आलेत। 35 जणांचा एक ग्रुप येणार होता आणि असे 2 ग्रुप येणार होते। आज 200+ माणसं आहेत। मगाशी मला ओमकार दादा मिळालेला, जो इथे सगळं होस्ट करतो, आपण भेटू त्यांना। तर आता नाश्ता करतो आणि नंतर चालू होईल आता स्नॅक्स। नंतर आता वेळ होती ते इतरांसोबत वेळ घालवण्याची, एकमेकांना ओळखण्याची, अर्थात गेम्स खेळण्याची। तर संध्याकाळच्या वेळेला 7 वाजता गेम सुरू झाले आणि हे सगळं होस्ट करत होता ओमकार, म्हणजेच ओमी। कभी भी फ्रेंड पे बस भरोसा नहीं रखना है, कभी भी धोखा देते, लड़की मिलेगा तभी धोखा देते, याद रखो। ठीक है, आउट। तो आप अंदर दे, ठीक है चलो। कितने लोग हैं थोड़ा हाथ ऊपर करो। गेम में 1 2 3 4 5 बहुत सारे, तो कम करना पड़ेगा, थोड़ा स्पीड बढ़ेगा। इन
वेरी चालक, मेरे पीछे भी आके और आगे भी आके। तो दो मैडम सर के लिए एक बार क्लैप करो, वो गेम के बाहर है। आउट आउट आउट, ठीक है। दो मैडम सर के लिए एक बार क्लैप करो, वो गेम के बाहर है। आउट 1 2 इधर है ना, चलो गेम के बाहर। हाँ चलो, गलती सब लोग, जीतना है तो गलती करेंगे तो माफी, चलो दोनों ही बाहर। ओके, जो आउट है उनके लिए क्लैप करो, और कितने लोग हैं तो हाथ ऊपर करो। 1 2 3 4 5 6 7 8, अभी आए आप, चलो। आउट जंप आउट इन 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 आउट आउट इन 1, चलो गेम के बाहर। चलो सर के लिए एक बार क्लैप करो, गेम के बाहर है। अभी कितने लोग, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तो 10 के लिए एक बार सब लोग क्लैप करो, एक बार गेम में है इसलिए। इन आउट आउट इन आउट आउट इन आउट आउट इन। मैडम लेट, अब गेम के बाहर। ओके, मैडम के लिए एक बार क्लैप करो। मजा आ रहा है ना, तो ठीक है। इन 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 आउट आउट इन आउट 1 2 3 4, चलो सब लोग बाहर। इन बोला था मैडम, हाँ ठीक है ठीक है, वो इन वाले आउट हो गए ना। कितने लोग हैं, हाथ ऊपर कर लो। हेलो 1 2 3 4 5, ओके, पहले आउट हो जाओ सब लोग। तो पांचों के लिए एक बार जोर से क्लैप करो, विनिंग जोन में, इसलिए तो थोड़ा उल्टा करेंगे अभी गेम में, ठीक है। मैं बोलूंगा जो उल्टा करना है, मैं इन बोलूंगा तो आउट होना है, आउट बोलूंगा तो इन होना है। सब लोग रेडी हो? बोलना कुछ नहीं है, अभी बहुत बोल लिए। मैं जो बोलूंगा आपको उल्टा करना है, तो सर लोग इनके लिए एक बार क्लैप करो। इन, चलो मैं क्या बोला था, जो मैं बोलूंगा आपको उल्टा करना है। तो 1 2 3, तीनों भी आउट, ये दोनों विनिंग जोन में। ओके, तो दोनों के लिए एक बार जोर से क्लैप करो। आउट। तो चलो ये बताता हूँ, ये पहले भी आके गई है, उनको मालूम है, वेरी चालाक है ये। ओके, तो ये विनर है, विनर के लिए एक बार क्लैप करो। प्रियंका मैडम के लिए एक बार जोर से क्लैप करो। तो ये हमारी तरफ से आपके लिए। ओके, तो चलो बड़ा वाला सर्कल करो। चलो बैठने का सर पैसा नहीं दिया है, मैं आऊंगा तो हाथ पकड़ के लाऊंगा। तो प्लीज सब लोग, चलो सब लोग जल्दी से चलो मैडम सर, चलो खड़े हो जाओ बाहर पे, इसके पीछे से जाओ। गेम का नाम है पासिंग द बॉल है, जिसके हाथ में बॉल रहेगा वो आउट होगा। देखो जी सर, ये लो आपके हाथ में, मैं गाना प्ले करता हूँ, चलो जल्दी से जल्दी आ जाओ, बाद में किसी को लूंगा नहीं तो रात भर गेम खत्म नहीं होने वाला। तो सब लोग पहले खुद के लिए एक बार क्लैप करो। मजा आ रहा है कि नहीं आ रहा है? सर आपने बैठने का पैसा दिया है, चलो सर खड़े हो जाओ। चलो मैडम आपने बैठने का पैसा दिया है, नहीं ना तो खड़े हो जाओ, जगह पे ही खेलना है, जगह पे ही खेलना है। तो चलो मैडम सर सब लोग प्लीज जल्दी से जल्दी आ जाओ। तो स्टार्ट कीजिए। ओके दीदी, ये डेमो था। मन में लड्डू फूटा ना दीदी? दीदी मन में लड्डू फूटा कि नहीं? में लड्डू फूटा ना? तो पहले आप आउट होने वाले थे, लेकिन आउट नहीं होंगे। ओके, तो इसके बाद भी आपको खेलने के लिए मिलेगा। तो सब लोग को गेम समझ में आया? स्टार्ट कीजिए।
ऐसा नहीं करना, गेम के लिए आए हो ना तो एंजॉय के लिए आए हो, झगड़ा नहीं चाहिए। एंजॉय के लिए घर पे झगड़ा करो, आज के लिए झगड़ा नहीं है। तो चलो, मेरा रूल क्या था, जिसके हाथ में बॉल वो से उसके बाजू वाला है उसको अंदर भेजो। आजा छोटू इधर आजा, घर पे मस्ती करता है ना, अभी इधर डांस करो। मेरा रूल क्या था, जिसके हाथ में बॉल रहेगा वो आउट होगा, बराबर है ना, सेफ रहेगा, उसके राइट वाला आउट। जब तक गाना चलेगा ये बंदा अपने साथ डांस करेगा, सबके लिए रूल सेम है। तो अभी का रूल रहेगा, अभी राइट वाला होगा तो लेफ्ट वाले को क्यों छोड़ना, बराबर है ना। तो अभी का रूल रहेगा, जिसके हाथ में बॉल रहेगा वो सेफ रहेगा, लेकिन उससे लेफ्ट वाला आउट हो जाएगा। तो स्टार्ट कीजिए, चलो डांस करो। Watch the clock ticking off the wall, but tonight I'm letting it go. Spend my coin for sure. I'm gonna be myself, or I could be someone else. No one's stopping me now. I'm gonna skip my breaks, I'm gonna make mistakes. I just wanna feel alive. It's just what I do when I'm out, so try not to hold me down. Feel alive when I'm in this town. Look at those beautiful stars, I wanna drive faster. रुको 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 रुको, मैडम के हाथ में बॉल दे दो, गाना इधर रुका। तो चलो, एक बंदे के लिए, छोटू के लिए अपना सब लोग क्लैप करो, आउट हुआ इसलिए। चलो आओ अपने उधर जाओ जगह पे। चलो मैडम आ जाओ, आओ ना, शर्माओ मत, आ जाओ। तो अभी का रूल रहेगा, जिसके हाथ में बॉल रहेगा वो आउट होगा ही, लेकिन जितने लोग खेले हो, किसी के पास भी एक के पास बॉल देगा वो आउट होगा। जिसके पास बॉल देगा प्यार से वो आउट होगा। दोनों आउट होने वाले एक गेम में। मैं आउट होगा तो मैं दूसरे को भी लेके जाऊंगा। तो स्टार्ट कीजिए। I'm like a golden crown, whirling high up in the sky. Oh, it's the way you make me feel so good right now. It's the way you make me feel so good. I keep on falling astray from my intuition, but I'm pretending it's not my fault. No, no, no. The way you make glitter, you drink me like liquor. ओके ब्रो इधर आ जा। तो चलो पहले मैडम के लिए एक बार क्लैप करो, आउट हो इनके लिए। ओके आओ गेम के बाहर। चलो आ जाओ, बॉल ले लो। जिसके पास बॉल लेके जाना उसके पास बॉल लेके जा। वो बुलाती है मगर जाने का नहीं। ओके, जिसके पास देना है बॉल उसके पास बॉल लेके जाओ। टेढ़ेओ 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 टेढ़ेओ। तो चलो दोनों भी इधर आ जाओ ब्रो, चलो इधर आ जाओ। चलो अभी अभी इधर डांस करना है आपको। मेरी चाह ब्रो, घर पे रह गए तो इधर मैं नचवाता हूँ सब लोग को। तो थोड़ा जगह बनाओ सब लोग। तो अभी का रूल रहेगा, जिसके हाथ में बॉल रहेगा वो सेफ रहेगा, लेकिन जिसके हाथ में बॉल देगा वो भी सेफ रहेगा, लेकिन उसके लेफ्ट वाले दो, राइट वाले दो, एक साथ 4 आउट होने वाले। बच के रहना, मैं वेरी चालाक हूँ। तो स्टार्ट कीजिए। Here will come, I'm a seed. Watch your cat for me, baby. Cat for me, baby. Cat for me, baby. Hey, what you got for me? ओके, तो चलो दो ब्रो के लिए एक बार सब लोग क्लैप करो। थैंक यू ब्रो। तो चलो ब्रो इधर आ जाओ। नहीं सेफ हो, आप उधर जाओ। मैं सेफ हूँ। हाँ वेरी चालाक ब्रो। जिसके हाथ में बॉल देना उसके पास बॉल लेके जाओ। ओके, अब जगह पे खड़े हो जाओ। खुद के पैर पे खुद ने कुराड़ी मार ली। मेरा रूल क्या था, जिसके हाथ में बॉल वो सेफ, जिसके हाथ में बॉल देगा वो भी सेफ, लेकिन उसके लेफ्ट वाले दो, राइट वाले दो, दोनों इधर आ जाओ। एक ही बार गलती होती है, बार बार। चलो आ जाओ ब्रो, आप रुको, आप सेफ हो, ये दोनों आउट है। बर्थडे बॉय के लिए सब लोग एक बार क्लैप करो, एक बार हैप्पी बर्थडे ब्रो। तो बर्थडे के लिए एक सॉन्ग होना चाहिए, कौन सा जो आपका गाना चाहिए वो। चलो बर्थडे का सॉन्ग लगाएंगे आपके दोस्त की तरफ से, आपके लिए ये गिफ्ट। ओके, तो अभी का रूल रहेगा, जिसके हाथ में बॉल रहेगा वो आउट होगा ही, लेकिन बाजू वाले दो, लेफ्ट और राइट वाले, एक साथ 5 आउट होने वाले। मैं जाऊंगा तो मैं बाजू वालों को भी लेके जाऊंगा। तो स्टार्ट कीजिए। क्या बात है, सब लोग इनके लिए एक बार क्लैप करो।
ओके थैंक यू आपके लिए फ्री हिट है। तो मेरा रूल क्या, पहले जो गेम में आउट है उनके लिए एक बार क्लैप करो, मैडम और सर और दोनों के लिए। ओके तो मेरा रूल क्या था, जिसके हाथ में बॉल वो भी आउट और उसके बाजू वाले दो, लेफ्ट वाले दो, राइट। चलो मैडम दोनों में, मैडम इधर आ जाओ, आप भी आ जाओ, दोनों भी आ जाओ। तो चलो जगह बनाओ सब लोग, आप गेम में हो, आपके लिए फ्री हिट है, भाई का बर्थडे है ना। जिसके हाथ में बॉल रहेगा वो आउट होगा ही, लेकिन इसमें से किसी के पास भी 4 लोगों के पास बॉल देगा, वो चारों के चारों आउट, एक साथ 5 आउट होने वाले। ओके तो स्टार्ट डीजे। Muy está calor. सर के पास बॉल। ओके तो मैडम और सर के लिए एक बार क्लैप करो, आप गेम के बाहर। तो चलो आ जाओ इधर। मेरा रूल क्या था, नजर हटी दुर्घटना घटी, ऐसी चीज होगी। मैं देखते ही रह गया। ओके ठीक है, तो जिसके पास चिट्ठी आई है चिट्ठी आई है, जिसके पास बॉल देना है उसके पास बॉल लेके जाओ। ओके 1 2 3 स्टार्ट। टेढ़ा बाई, हाँ काय प्रकार। चलो जल्दी 1 चलो आ जाओ 2 3 4, क्या बात है, और ये 5। चलो चलो 5 के 5 आ जाओ अंदर। चलो बॉल मैडम के पास बॉल दे दो भाई, नाचने बुलाया। अभी का रूल रहेगा, जिसके हाथ में बॉल वो सेफ, जिसके हाथ में बॉल देगा वो भी सेफ, लेकिन उसके लेफ्ट और राइट वाले आउट हो जाएंगे। दूसरा वाला तीसरे के पास बॉल देगा वो भी सेफ, उसके भी लेफ्ट और राइट वाला आउट हो जाएगा। एक साथ 4 आउट होने वाले। ओके मैं बताता हूँ कैसे हो। तो 1 2 3 स्टार्ट डीजे। Calor. Muy está calor. ओके चलो सर के लिए एक बार क्लैप करो सब लोग। दीदी इधर आ जाओ, आप सेफ हो, इधर आ जाओ। तुला जो चांगला आवडतं याच्यामध्ये त्यांच्या इथे बॉल घेऊन जा, कोणी पण असू दे, चल जा। लवकर ओ वेरी चालाक। ओके मैडम आप सेफ हो, आप अपने जगह पे जाओ। दीदी चलो आप इधर आ जाओ। तो आपको जिसके पास बॉल देना है उसके पास बॉल दे दो। मैं एक ही बार बोलता हूँ, बार नहीं बुलाता हूँ। चलो जल्दी मैडम, अपने टाइम लो, पकड़ो। ओके मेरा रूल क्या था, जिसके हाथ में बॉल देंगे वो से, लेकिन उसके लेफ्ट और राइट में आउट। तो 1 2 उनके पैर पे कुराटी मारते। तो चलो मैडम आप अंदर आ जाओ। ओके नंबर 6 1 रिटर्न नहीं आना है 2 3 रिटर्न नहीं आना है 4 रिटर्न नहीं आना है 5 6 7 8 9 10 स्टॉप। चलो ब्रो इधर आ जाओ पहले। 1 2 3 6 इधर खड़े हो जाओ। इधर कौन है? 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5। चलो मैडम इधर अंदर आ जाओ। इधर कौन है? 1 2 3 4 5 6। चलो दीदी इधर आ जाओ, अंदर वो है, आ जाओ अंदर है दोनों। 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6। चलो आपके साथ है ना, तो अपने साथ खेले तो उनको प्यार से अलविदा करना चाहिए कि नहीं? तो मेरे पीछे क्या बोलना है मैडम? बाय। क्या बोलना है? कभी अलविदा। अभी नया ट्रेंड कहते हैं झपुक झुपुक। ओके तो मेरे पीछे क्या करना है? मैं बोलता हूँ तो 1 2 3 झपुक झुपुक, बाद में क्या बोलना है? बाय। क्या बोलना है सब लोग को? तो चलो मेरे साथ स्टेप करो। 1 2 3 झापुक झुपुक। गेम के बाहर जाओ। तो सब लोग रेडी हो? तो 1 2 3 स्टार्ट। दस 1 2 3 4 5 6 7 8 9
10 स्टॉप चलो आ जाओ चलो इधर आ जाओ ब्रो अंदर आ जाओ चलो मैडम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इधर अंदर बाहर नहीं जाना अंदर आना वेरी चालाक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके चलो चलो अंदर आ जाओ आप आउट है ना हाँ तो अंदर आ जाओ पहले ना अभी नहीं जाओ अंदर चलो पीछे पीछे कोई छुपाई के देख रहा हूँ वेरी चालाक है ना वो देख इधर है 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पीछे वाला अंदर आ जाओ नजर हटी दुर्घटना है वेरी चालाक ब्रो मेरे से बच के रहने में वेरी चालाक हूँ तो चलो आपने 10 लोग दिखाओ मेरे को बंदे लोग बच्चा लोग चलो वेरी चालाक वो उधर छुपी थी क्या है झापूक झुपूक झापूक झुपूक बाय चलो जाओ तर मित्रांनो जस्ट तुम्ही पाहिलं असेल की आताच गेम झाले माझ्यासोबत आहे ओमकार तो होस्टिंग पण केला आणि ओनर पण आहे इथे सगळं सांभाळत होता तुम्ही पाहिलं असेल की खूप छान पद्धतीने गेम झाले आणि खूप मस्त पद्धतीने त्याने हँडल केलं तर आता म्हणेल की आता पुढे काय असेल आता आपला गेम झाल्यानंतर आपला स्टार्टर असतो बार्बिक्यूचा तो आपण कुपन देऊन त्यांना स्टार्टर करायला सांगतो मग स्टार्टर केल्यानंतर थोडे रिलॅक्स झाल्यानंतर आता आपल्याला डीजे पार्टी चालू होणार आहे ज्यांना एन्जॉय करायचं ते एन्जॉय करायचं कारण की आपण 10 वाजेपर्यंत डीजे चालू ठेवतो डीजे झाल्यानंतर लगेच जेवणाचा आपला कार्यक्रम असतो जेवण झाल्यानंतर 11 वाजता बरोबर आपल्याकडे लाईव्ह सिंगिंग चालू असतो ते रात्रभर आपल्याकडे असतं म्हणजे 1 वाजेपर्यंत त्यानंतर 1 नंतर आपल्याकडे मूवी स्क्रीनिंग आणि बोनफायर असतो त्यानंतर रात्री पिक्चर का 3-4 वाजेपर्यंत संपतो आपण काय एक रोज एन्जॉय करायला येतोय त्यामुळे एक दिवस खाली एन्जॉय मित्रांनो तुम्ही पण आता ऐकलं असेल की खूप छान अशी मॅनेजमेंट केले आणि खरंच कुठेतरी आपण 5-6 दिवस काम करतो आणि त्या 5-6 दिवसाला रिलॅक्स करण्यासाठी मी कारण की हे गेम का घेतो माहिती आहे सगळे आता मोबाईल मध्ये बिझी असतात हल्ली जो तो मोबाईलवर आणि हे गेम आपले पहिले जुने गेम होते ते आता कोण खेळत नाही म्हणून हे एंटरटेनमेंटसाठी हे गेम आपण जुने एक लोक जुने असतात त्यांच्यासाठी एक एंटरटेनमेंटसाठी आपण हे करून घेतो आजचा क्राऊड आहे आपल्याकडे 150 आणि एव्हरी सॅटर्डे आपल्याकडे क्राऊड असतो अरे वा म्हणजे खूप छान पद्धतीने आता सगळा कार्यक्रम पार पडला अजून कार्यक्रम आहे तुम्हाला बघायला भेटेल पुष्पा काय बोलते झुके का नाही साला तर अजून फायर बाकी आहे फ्लावर झाले अजून फायर बाकी आहे तर आपण ग्रुप घेऊन आलाय मी सेन्यू टेकर्स पुण्यावरून आलोय हा पुण्यावरून इथे घेऊन आलो आपलं रेग्युलर असतं लास्ट इयर पण होतं या वर्षी पण काय एक नंबर मी लास्ट टाइम एन्जॉय केलाय त्यामुळे या टाइमला पण घेऊन आलो आता नेक्स्ट फ्युचर मध्ये पण माझी कंटिन्यू चालूच राहणार आणि याचबरोबर आपलं कसं हिमाचल उत्तराखंड अजून साऊथला पण केरळ वगैरे हम्पी गोकर्ण तिकडे पण ट्रिप चालू असतात हा आणि आपला खास म्हणून झाला आता गेम्स खेळून धमाल मस्ती करून खूप थकल्यासारखं झालेलं पण त्याच वेळी सुरू झाला माझा आवडता कार्यक्रम तो म्हणजे बार्बिक्यू येथे नॉनव्हेज लवरसाठी चिकन तर व्हेज लवरसाठी पनीर टिक्क्याची सोय केली गेली होती बार्बिक्यूचा आस्वाद घेतल्यानंतर मी मिराजला भेटलो ज्याने आम्हाला इथे इन्व्हाइट केलं होतं वेलकम टू आवर टेंट कॅम्पिंग आणि त्याच दरम्यान सुरू झालेली डीजे नाईट ओ भाई डीजे नाईटमध्ये धमाल डान्स केल्यानंतर आता वेळ झालेली जेवणाची जेवणामध्ये नॉनव्हेज लवरसाठी चिकनचा रस्सा चपाती भात कोशिंबीर व जलेबी असे तर व्हेज लवरसाठी वरण भात छोले पनीर चपाती कोशिंबीर व जलेबी असे रुचकर चविष्ट पदार्थ होते भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आता वेळ होती रात्रीच्या वेळी मित्र परिवारासोबत नारळी पोफळीच्या झाडाखाली बसून लाईव्ह सिंगिंगचा अनुभव घेणे काजल की सियाही से
तूने जाने कितनों की लव स्टोरी केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं दिन बीते सारा तेरी फिक्र में रैन सारी तेरी खैर मनाऊं केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं दिन बीते सारा तेरी फिक्र में रैन सारी तेरी खैर मनाऊं तू ढंग चाहतों का मैं जैसे कोई नादानी तू ढंग चाहतों का मैं जैसे कोई नादानी मन चाह बोल दे तो मेरे यार बात बन जाए रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी मलंग सी रातें सुगंध सी बागी उड़ान पे लाचार क्यों लवली कौन इलाही मेरा जी आए आए हंस गए ये जोर नहीं है मैं क्या करूं दिल में कोई जोर नहीं है मैं क्या करूं ये दिल दीवाना दीवाना ये दिल I just met a girl and she's from come on the floor I can't dance and she can't sing and we can talk मुझको पीर दो रच के गुल लौटा गुल लौटा से गुल लौटा गुल लौटा जानते भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे जानते भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मन 3, 2, 1 go हम तोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे हक मेरी तेरे आंगन में बैठे मैंने शाम किया चन्ना मेरे चन्ना मेरे चन्ना मेरे बेलिया ओ पिया चन्ना मेरे चन्ना मेरे चन्ना मेरे लाईव्ह सिंगिंगच्या कार्यक्रमानंतर आज रात्रीचा शेवटचा कार्यक्रम होता तो शेकोटी भोवताली बसून पडद्यावर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत चित्रपट पाहणे. ओके मैंने कभी फोन
गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. जस्ट झोपून उठले आणि वाजले सकाळचे 8:30. सकाळी 6 वाजता उठलेलो. आज जाणार होतो रेवदांड्याला, फिश मार्केट भरतो तिकडे जाणार होतो, पण बॉडी पूर्ण थकलेली त्यामुळे गेलो नाही. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमच्या टेंटची अवस्था. असा काही टेंट आहे आणि पसारा बघा, बऱ्यापैकी मोठी स्पेस आहे, म्हणजे 2 जण आरामात झोपतात. 2 काय सामान नसतं तर 3 जण पण झोपले असते. इथे असा आमचा पसारा बनला. इथे चादर, इथे कपडे ठेवलेत, हेल्मेट आहे, बॅग्स आहेत. और प्रीतम बाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो जस्ट आर्यन आलाय फ्रेश होऊन आणि दोघांनी नाश्ता घेतला. आता खाण्या नाश्त्यासाठी आहे तुम्हाला दाखवतो. ओ हे लिंबू सोबत आवड्या भावड्या खूप छान आहेत. आता मस्त लिंबू पिऊन पोहे खात. आता चेक इन करतो ना तेव्हा हातामध्ये घालायला बँड देतात आणि चेकआउटच्या वेळी ते बँड काढून घेतले जातात. तर असं काही आता जवळजवळ सगळी पब्लिक उठली आहे, जेवढी मंडळी फिरायला आलेली तेवढी. आणि म्हणजे आता बँड काढला म्हणजे आता चेकआउटचा टाईम झाला. चला आता पोहे खातो आणि आपण पुढच्या सीनसाठी रेडी होऊया. सकाळ झाले, जस्ट नाश्ता करून झालाय. तर म्हटलं मित्रांनो थोडं फिरावं. काल होती ओहोटी, पण आज आले भरती समुद्र किनाऱ्याला. पूर्ण पाणी ना किनाऱ्यावर, म्हणजे जवळजवळ टच झालंय फोर्टला. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो काल पाहत असाल ना तुम्ही तर बरंच आतमध्ये पाणी होतं, कारण ओहोटी होती. पण आता आले भरती आले, म्हणजे कुठेतरी चंद्र आता जवळ आला असेल. आणि इथे होते आता वॉटर स्पोर्ट्समध्ये होते बनाना राईड, जेटस्की राईड. तर सकाळ झाल्याने बरीचशी पब्लिक आता आनंद घेते समुद्राचा. तिकडे काही जण पोहायला गेले, फोटोशूट चालू आहे, प्री वेडिंग शूट चालू आहे. आणि तिकडे होते वॉटर स्पोर्ट्स. मित्रांनो खूप छान वाटतंय सकाळ सकाळ समुद्र किनाऱ्यावर रेवदांड्याच्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समुद्राचं पाणी लागून ना पूर्ण ना माती आतमध्ये गेले. आणि हे काय, ही अशी घाण ना आपण टाळली पाहिजे. तुम्ही एन्जॉय करा, पण ते निसर्गापर्यंत आणू नका. बऱ्यापैकी किल्ला आता पडझडीला झालाय असंच आपल्याला म्हणावं लागेल. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर, भारी. एवढं तरंगतं याच्याने. महत्वाचं आहे सेफ झोन थोडासा प्रयत्न करा तर पूर्ण नाडी आपला एक बॅनर ते पण काबरी आलेली आहे. ओके जाओ. बेस्ट ऑफ लक. मला भीती का वाटायला लागली फर्स्ट टाइम. हा मी म्हटलं का तुला. खूप जाम भारी वाटलं. फर्स्ट एक्सपिरियन्स होता. काही गोष्टी असतात ज्या करायला पाहिजे आयुष्यामध्ये, त्यापैकी ही गोष्ट मी केली आणि खूप भारी वाटली. तर मित्रांनो जस्ट मी राऊंड मारला जेटस्कीचा. आपल्यासोबत सुमित दादा होते आणि आपल्यासोबत आता आहेत झेंडेकर वॉटर स्पोर्ट्सचे ओनर. नाव सागर झेंडेकर. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला सांगतील की जर इथे आलात तर काय काय आपल्याला मिळेल वॉटर स्पोर्ट्समध्ये. आता वॉटर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला 3 राईड भेटतात. जेटस्की राईड आहे, आमची बनाना राईड आहे, एक स्लीपर बंपर आहे आणि एक फॅमिली बोट, स्पीड बोट पण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 6-7 लोक एकत्र जाऊन सर्फ करू शकता. जेटस्कीमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक सिंगल राईड पण करू शकता किंवा ॲट अ टाइम 2 जण डबल सीट पण जाऊ शकता. बनानावर तुम्ही ॲट अ टाइम 6 लोक जाऊ शकता आणि एवढं जिथे तुमचे पाय लागेल तिथे आम्ही तुम्हाला डंप करू शकतो. आणि तुमच्या सेफ्टीसाठी जॅकेट तुम्हाला कंपल्सरी असतात. स्लीपर बंपरमध्ये तुम्ही आडवं 3 जण झोपायचं, ते गोल
गोल राऊंड मारणार आणि अतिशय मजा येते हे राऊंड करताना. तुम्हाला अगदी तुमचा 1 आणि 1 रुपया पैसा वसूल झाल्यासारखा वाटेल. तुम्हाला पॅकेज सिस्टीम पाहिजे असेल तर पॅकेज सिस्टीमला आम्ही डिस्काउंटेड रेट पण करून देतो. तर दादा मला सांगाल की काय किती रेट्स आहेत? एक अंदाजे म्हणजे आता जेटस्कीला तुम्ही सिंगल गेलात तर 400 रुपये, डबल सीट गेलात तर 600 रुपये, बनाना राईड आम्ही 250 रुपये घेतो एकाचे, बम्पी राईड पण 250 रुपये सीट घेतो आणि ग्रुप असेल तर आम्ही थोडंसं डिस्काउंट करून देऊ शकतो किंवा पॅकेज असेल तर आम्ही 700 रुपये पर पर्सन घेऊ शकतो. तर मित्रांनो अशी काही इथे राईड्स होतात. खूप छान वाटलं. मी पण एक पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला आणि आपल्या सोबत होते सुमित दादा, सुमित गुल्ला दादा असं त्यांना इथे ओळखलं जातं. तर तुम्ही ते या दादा एक सांगू शकतो मी की त्याला आज 10 ते 12 वर्ष बोट चालवायचा एक्सपिरियन्स आहे. 10 ते 12 वर्ष बोट आणि आतापर्यंत त्यांनी 10 ते 12 लोकांना काशीतला जेव्हा कामाला होता तेव्हा त्यांनी 10 ते 12 लोकांना त्यांनी काशीत भेटला जी बुडत होती त्यांना त्यांनी वाचवलेलं आहे. त्यासाठी त्याला त्यांनी मुंबईला एखादा अवॉर्ड पण दिला त्याच्यासाठी. आणि अतिशय चांगला मुलगा, मनमिळाऊ, फ्रेंडली वागणूक त्याची अतिशय चांगला आहे. कारण मी पण आता होतो ना दादांनी मला राईड दिली, खूप मस्त वाटलं. एकदम असं वाटलंच नाही की मला कोणता धोका आहे की काय. एकदम सेफली गेलो आणि मी सेफली आलो. आणि दादाने मला आणखी एक सांगितलं की त्यांनी ऍक्टर सोबत पण काम केलं. अक्षय कुमार, मिथुन दादा, तमन्ना पाटे यांच्यासोबत मी एंटरटेनमेंट पिक्चरची शूटिंग चालू होती अक्सा बीचला. तिथेही त्यांना मी एंटरटेनमेंट दिलं बोटवर. मिथुन दादा कमीत कमी अर्धा तास माझ्यासोबत बोट चालवत होते. त्यांना मी बोट शिकवत होतो. अक्षय कुमार होते, तमन्ना पाटे आणि कृष्णा. एक सीन होती त्यांची गाण्याची, एंटरटेनमेंट जॉनी जॉन अँटी असं त्यांचं गाणं आहे. त्याच्यामध्ये भरपूर एन्जॉय केलं आम्ही अक्षय कुमार सोबत. धन्यवाद. तर अशा प्रकारे जर तुम्ही इथे याल रेवदांडाला तर नक्की कॉन्टॅक्ट करा. या सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचे डिटेल्स असतील. तर कधी आलात रेवदांडा येथे तर नक्की व्हिजिट करा. झेंडेकर वॉटर स्पोर्ट्स झेंडेकर वॉटर स्पोर्ट्स आहे, फेसबुकचं पण पेज आहे. तुम्ही कुठेही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा मोबाईल नंबर घ्या 9271171231. तर नक्की मित्रांनो आता तुम्ही नंबर ऐकला त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही इथे येत असाल. खूप छान राईड आहे आणि रेवदांडाचा समुद्र किनारा म्हटला ना तरी जवळजवळ प्लेनच आहे ना. प्लेन आहे, सगळ्यात सेफ बीच आहे आमचा रेवदांडा बीच. कधी कोणी इथे बुडालेला असं आहे मला तरी आठवत नाही. नाही कधी असं ऐकलं पण नाही. तर खूप छान वाटलं दादा भेटून. ओके, थँक्यू, धन्यवाद दादा. आणि आज सुमित दादा, गुल्ला दादा, धन्यवाद. तुझं नाव काय ते? विनम्र. पूर्ण नाव? विनम्र हरेश मार्को. हरेश मार्को. तू कालपासून बॉम्ब फोडतोय, घाबरतो आम्हाला. काय फोडतोय तू? लवंगी? माचीस बॉम्ब दाखव कोणता असतो. कोणता बॉम्ब आहे हा? नवीन आलाय का? आमच्या वेळी नव्हता असा. कसा फोडतात? अरे हातात फुटतात. तुला कळणार कसं फुटणार कधी आणि नाही फुटणार? अरे पण तो असा हातात फोडतोय, हातात फुटलं त्याला वाद पण नाही ना. काय फुसके आणलेस? फुटलंच नाही. थोडं टायमाने म्हणजे 1 तासाने. तर डबल सीटर हे सगळे क्षण आठवणींच्या कोपऱ्यांमध्ये साठव. आता वेळ झालेली ती निरोप घेण्याची. ओके तर मित्रांनो आता आपला निघायचा म्हणजे बाय बाय करण्याचा टाइम झालाय. खूप छान वाटलं 2 दिवस. माझ्यासोबत आता ओमकार आहे, हरेश दादा आहे आणि तिकडे बसले भूषण दादा. आता तुम्ही पाहिलं की मस्त जेटस्की केली. त्याच्यानंतर आपला चेकआउटचा टाइम झालेला. इथे चेकआउटचा टाइम आहे 11. आम्ही आता निघतोय. खूप छान वाटलं अगोदर ओमकार तुम्ही आम्हाला बोलवलं तुमच्या कॅम्पिंगसाठी. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगाल की काय कसं असेल इथे पर पर्सन वगैरे? कसं आहे माहिती आहे, आपलं संध्याकाळी 4ला इन असतो, सकाळी 11 वाजता आउट असतो. 4ला आले आपलं वेलकम ड्रिंक देतो आपण. 6 वाजता नाश्ता असतं अनलिमिटेड. त्यानंतर बार्बिक्यू असतो लिमिटेड. त्यानंतर डिनर असतो व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड. आणि सकाळी निघताना चाय नाश्ता असतो अनलिमिटेड. हे झालं खाण्याचं पॅकेज. आणि जेव्हा आपण ॲक्टिव्हिटीज बोलायला गेले तर संध्याकाळी 7 ते 8 गेम्स ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर DJ पार्टी असतं 10 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर 11 वाजता लाईव्ह सिंगिंग असतं 1 वाजेपर्यंत. 1 नंतर मूवी स्क्रीनिंग असतं आणि बोन फायर असतं. हे सगळं पॅकेज आपल्याकडे 1200 पर पर्सन आहे. 5 वर्षाच्या खाली आपण हाफ घेतो आणि 10 वर्षाच्या मध्ये असेल तर हा 5 वर्षापर्यंत फ्री आहे. आणि आपल्याकडे किती टेंट असतील आता? तरी आपल्याकडे आपण 200-300 लोकांचा क्राऊड घेऊ शकतो. दादाने खूप छान अशी मॅनेजमेंट केली. मीही पाहिली की प्रत्येक स्टाफ प्रमाणे आणि सांभाळून घेत होता प्रत्येक पर्यटकाला. ते पण खूप छान वाटलं. छान अशा सुविधा होत्या. पाहिलं असेल की प्रॉपर
प्रॉपर असं चेंजिंग रूम होते, टॉयलेट्स होते. फक्त इथे एवढंच की प्रत्येक टाइम टू टाइम करावं लागतं आपल्याला, पण बराच वेळ मिळतो. जर तुम्ही इथे याल तर वेगवेगळे आपल्याला स्थळ पण फिरायला मिळतील, जसं की सातकणी बुरुज आहे बघण्यासाठी, रेवडंडा फोर्ट आहे म्हणजे बीच आहे. त्यानंतर इकडे 2 किलोमीटर गेल्यावर की बिर्ला टेम्पल आहे, बाजूला एक 2 किलोमीटर आणखी रामेश्वर मंदिर आहे. परत वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज पण खूप आहे तिथे, आणि कोरलय फोर्ट आहे बघण्यासारखं. त्याच्या पुढे पुढे गेले तर अजून स्पॉट जवळ जवळ आहेत, म्हणजे एकदम लांब पण नाहीये. आणि मुरुड जंजिरा फोर्ट आपल्याकडनं 40-45 किलोमीटर आहे मुरुड जंजिरा इकडनं. जाताना तुम्हाला काशीद बीच पण लागतो. तर मित्रांनो, कधी याल आपल्या आवारा कॅम्पिंगला तर नक्की भेट द्या. कॅम्पिंगची डिटेल्स वगैरे तुम्हाला तर सगळे आपल्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. नक्की व्हिजिट करा. खूप छान अशी सर्व्हिस आहे, फॅमिली फ्रेंडली एकदम कॅम्पिंग केली जाते आणि खूप धमाल येते. तुम्ही पाहिलंच असेल पूर्ण व्हिडिओ मध्ये. दादाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि त्याला मोठा करा. थँक्यू, खूप छान वाटलं भेटून. चला उशिरा ये परत. हो. तर मित्रांनो, आता निघायची वेळ झाली, निघतो आता आपण. व्हिडिओची शेवट नेहमीप्रमाणे आपण बाईकवर करू. चला बाय. तर मित्रांनो, निघालो आता घरी जायला. आज तारीख आहे 27 ऑक्टोबर 2024, वार आहे रविवार. जातोय घरी. तर 1 दिवस 2 दिवस फुल धमाल गेली. कालची राईड झाली, आपण भेट दिली आवारा कॅम्पिंगला. ब्लॉग मध्ये पाहिलं असेल तर किती धमाल केले आम्ही. खूप छान अशी फॅसिलिटीज होते, खूप छान असा स्टाफ होता, मनमिळाव आणि समजून घेणारा. तर कधी आलात तर अलिबाग मध्ये रेवदांडाला नक्की भेट द्या, आवारा कॅम्पिंग. तर जातोय आता घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ संपवण्याची वेळ आली. तर मित्रांनो, तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि नवीन असाल ना तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता भेटूया एका नवीन भागामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन भटकंतीमध्ये. पाहू आता कुठे राईड होईल. आणि हो, दिवाळी येते तर आपल्या डबल सीटर्सला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. तर चला भेटूया. आता मी जातो आहे 131 किलोमीटर, 4.5 तासाची जर्नी आहे, जी 4.5-5 तासाची होईल, कारण आपण जेवणार आहोत. तर चला, बी सेफ, राईड सेफ, काळजी घ्या. चला, कुठे भेटला? अरे तुला बघितलं, तुझ्या सिंगावरला बघितलं. कसं होतं कॅम्पिंग वगैरे? छान होतं रे. बोललो ना रे एकाने, बोललं ये जरा शूट बीट कर. बघ, आपलं पण भेटणं झालं त्याच्यावर. हा ना. काय दिसला तू? मला कन्फर्म वाटलं की तूच गाडी बघितलं, हेल्मेट बघितलं, तूच. मला वाटलं तू हॉर्न मारतो, मला वाटलं काय झालं की काय.